सार्वत्रिक निवडणुकीच्या बौल वाजल्याने आज शिवसेना, RPI, भाजप युतीच्या उमेदवारांचं आज उमेदवारी अर्ज खालापूर पंचायत समितीमध्ये भरण्यात आलं। यावेळी कर्जत खालापूरचे लाडके दमदार आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीमध्ये हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। यावेळी शिवसेनेचे उमेदवार आतकरगाव जिल्हा परिषद गणातील उमेदवार रेश्मा पाटील व पंचायत समिती गण खानावचे वाही शिंदे व उमेदवार यरम या तिन्ही उमेदवारांचे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। तसेच यासोबत सावरोली जिल्हा परिषद गणातील ज्ञानेश्वर गायकवाड यांचाही उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आलं व सर्व उमेदवारांना दाखल करण्याकरता प्रथम त्यांनी आपली शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज खालापूर पंचायत समिती येथील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात आपले उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले। यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी आमचा विजय नक्कीच आणि या खालापूर पंचायत समिती व 4 जिल्हा परिषदेवरती भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, महायुतीच्या माध्यमातून आमचे शिवसैनिक कामाला लागले आहेत असा टोला विरोधकांना देण्यात आलं। काय म्हणतायत आमदार महेंद्र थोरवे पाहूया संघर्ष रायगडशी बोलताना। पाच फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांना आपण सामोरे जात आहोत। आज खालापूर तालुक्यातील उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत आणि या खालापूर तालुक्यातील 4ही जिल्हा परिषद, 2 भारतीय जनता पार्टी, 2 शिवसेना आणि पंचायत समिती गणातून 5 सीट भारतीय जनता पार्टी आणि 3 सीट शिवसेना अशा पद्धतीचं बलाबल घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। आपण आज पाहताय की संपूर्ण खालापूर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद आज या माझ्या मतदारसंघातील या दोन्ही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची पारंपरिक अलायन्स आहे आणि आम्ही खोपोली नगरपालिकेमध्ये सुद्धा एक ऐतिहासिक विजय आम्ही या अलायन्सच्या माध्यमातून, या महायुतीच्या माध्यमातून मिळवलेला होता आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषदच्या निवडणुका, पंचायत समित्यांच्या निवडणुकावर शिवसेना, भारतीय जनता पार्टीचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण तालुक्यामध्ये आहे।